तर नक्कीच आपण आता सध्या पंचशील सोसायटी इथे आहोत आणि एकंदरीत जर बघितला तर इथला तिढा काही सुटायला मागत नाही आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्याला घेऊन अनेकदा आंदोलन झाले, अनेकदा रस्त्यावरती सध्या इथे उतरण्यात आलेलं होतं आणि अशामध्ये जर बघितलं तर आज इथे एकत्रित हे पंचशील मधील लोक एकवटलेले आहेत आणि पोलिसांचा पोसफाटा आपल्याला पाहायला भेटतोय। एकत्रित वारंवार इथे उपोषण करण्यात आले, आंदोलन करण्यात आले, तरीही हा तिढा काय अजून सुटलेला नाही आणि अशामध्ये जर बघायला गेलं तर इथे राजेश कटारनवरे हे उपोषणावर पण बसलेले होते। अनेक असे मुद्दे घेऊन जे पंचशील सोसायटी मधील आहे त्या विषयावरती एकत्रित नेहमीच आवाज उचलण्यात आलेला होता आणि पत्रव्यवहारही करण्यात आलेला होता। आणि जर बघितलं तर इथे आपण ज्या प्रकारे बघताय की इथे जर बघितलं तर पोलीस फाटा आपल्याला पाहायला भेटतोय। एकंदरीत राजेश कटारनवरे आपल्या सोबत स्वतः जुळलेले एकंदरीत पंचशीलचा तिढा सुटत नाहीये, अनेक अशा गोष्टी उद्भवतात। नेहमी हा लढा सध्या कित्येक वर्षापासून सुरू आहे, का तिढा सुटत नाहीये, काय कारण काय, अनेकदा अशा प्रकारे आपल्याला आंदोलन उपोषण करावे लागतात। अक्षरशः टिळक बेकायदेशीर या ठिकाणी बिल्डरचं काम चालू आहे। रिहॅब पोर्शन मध्ये पुनर्वसन इमारतीमध्ये जर तुम्हाला कुठलं काही खोदकाम करायचंय किंवा कुठलंही काम करायचंय तर त्या अगोदर तुम्हाला सोसायटीची परवानगी किंवा सोसायटीला एक लेटर देणं गरजेचं आहे, एक बंधनकारक आहे। वारंवार या पुनर्वसन इमारतीमधल्या बेकायदेशीररित्या इमारत दुरुस्त करण्याचं काम बिल्डर करतो, सोसायटी त्याला रोखते, बिल्डर पोलिसांना घेऊन येतो आणि पोलीस या ठिकाणी अक्षरशः माझा कळस गाठलेला आहे, काय सांग करतात। आणि जर त्या ठिकाणी जर रोकायला गेलं तर तिकडं त्या ठिकाणी त्याला त्या रहिवाशांवरती गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करू असा त्या ठिकाणी त्यांना धमकी देतात। आता हा बिल्डर दाखवतो आताच, काय त्याचं नाव पोलिसाचं कांबळे, काय त्याचं नाव अगोदर टिळकनगर पोलीस स्टेशन मध्ये आज या ठिकाणी खोदकाम चालू आहे। कशाबद्दल अजिबात सोसायटीला माहिती नाही, अजिबात रहिवाशांना माहिती नाही। रहिवाशी म्हणतात आम्हाला कळू द्या, पोलीस लोक म्हणतात हे आमच्या अखत्यारीमध्ये नाहीये, आम्हाला फक्त प्रोटेक्शन दिलेलं आम्ही प्रोटेक्शन करतोय। अक्षरशः ही पोलिसांची बदमाशी, ही पोलिसांची जी दादागिरी आहे ही खरं म्हणजे खूप एकदम अन्यायाच्या टोकाला गेलेली आहे। आमची चर्चा झाली राजू कटारनवरे, बाळासाहेब पवार आणि इकडच्या रहिवाशांसोबत की या संदर्भात पोलिसांचा जो साश्मीरा आमच्या मागे, पोलिसांचा जो अन्यायाचा जो सिरीज आमच्या मागे चालू आहे, तर त्या अनुषंगाने या सोमवारी डीसीपी साहेबांच्या ऑफिसमध्ये आम्ही त्या ठिकाणी मोठा मोर्चा आयोजित करतोय। आज खरं म्हणजे मोर्चाच्या माध्यमातून आम्ही या पोलिसांना एक संदेश देऊ इच्छितोय की आता हा तुमचा जो अत्याचार आहे हा अत्याचार बंद करा। एकत्रित ही वेळ आलीच का तुम्हाला आंदोलन काढण्याची? आणि अशा प्रकारे अनेकदा आंदोलन उपोषण इथे पंचशीलच्या माध्यमातून करण्यात आलेले होते, तरीही न्याय भेटत नाहीये, मनमाना व्यवहार इथे चाललेला आहे असं लोकांचं म्हणणं आहे। काय कारण काय? अक्षरशः काय आहे, आता एका मुलीच्या संदर्भात जे डोक्यात दगड पडला ज्या मुलीच्या, त्या मुलीच्या संदर्भात सुद्धा याच रहिवाशांचं, याच महिलांचं आझाद मैदानमध्ये आंदोलन चालू आहे। काय त्या ठिकाणी सुरू आहे, काय त्या ठिकाणी सुरू आहे की इकडचा जो बिल्डर आहे हा बिल्डर आहे बिहारचा खासदार आहे, बिहारचा खासदार देवेशचंद्र ठाकूर म्हणून। हा तिकडून वरून सूत्र फिरवतो, पोलिसांना आदेश देतो आणि पोलीस त्याच्यासाठी या ठिकाणी पंचशील नगर मधल्या मैदानात उतरतात। हा बिहारी त्या ठिकाणी डेव्हलपर चालतो। आज बघतो आम्ही रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची केलेली आहे, परंतु या बिल्डर लोकांना मराठी सक्ती करणं खूप गरजेचं आहे। इतर राज्यामधले जे डेव्हलपर आहेत, इतर राज्यामधले जे त्या ठिकाणी व्यावसायिक आहेत, उद्योजक आहेत, या उद्योजकांना अक्षरशः मराठी सक्ती करणं गरजेचं आहे। इकडचा जो बिल्डर आहे देवेशचंद्र ठाकूर, जो बिहारचा खासदार आहे, हा सगळी यंत्रणा या ठिकाणी फिरवतो आणि लोकांवरती अक्षरशः अन्याय करतोय। इकडच्या सोसायट्यांच्या अध्यक्षावर, सोसायट्यांच्या सचिववरती, सगळ्यांवरती त्यांनी एफआयआर दाखल केलेले आहेत। म्हणून याचा जबाब विचारण्यासाठी या सोमवारी आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये डीसीपी साहेबांच्या दालनामध्ये आम्ही एक मोर्चाचं आयोजन करतोय। म्हणून प्रत्येक रहिवाशांना परवानगी आम्ही त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत। निवेदन देऊन आमचा मोर्चा त्या ठिकाणी आयोजित केला जाईल। जर त्यांनी आम्हाला निवेदन नाकारलं
तर आमच्या पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी तो निषेध व्यक्त करू. तिढा सुटेल. मला वाटतं पंचशील नगरचा हा तुडा लवकर सुटणार नाही. महाराष्ट्रामधल्या ज्या राजकीय पक्ष आहेत ज्यावेळेस ते मराठीच्या मुद्द्यावर ज्यावेळेस ते भांडतात, मग ते मराठीचा कुठलाही विषय असून द्या आणि परप्रांतीचा विषय असला की ते उचलून धरतात. पण या ठिकाणचा बिल्डर हा बिहारचा खासदार आहे. एक बिहारचा एकच खासदार या पंचशील नगर मधल्या 3000 लोकांच्या जीवाशी खेळतोय, 3000 लोकांच्या. परंतु प्रशासन चिडीचूप का? ते बिहारचे खासदार आहेत, जनतेपेक्षा मोठे आहेत का? साहजिक आहेत. कायद्यापेक्षा मोठे आहेत. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाहीये, मग कायद्यापेक्षा कोणी मोठा नाहीये. सिस्टम खराब आहे. याच्यात सर्वसामान्यांची पिळवणूक होते. मग ह्यामध्ये तोडगा निघत नाही. आंदोलनं केले जातात, आझाद मैदानपर्यंत पोहोचलं जातं, तरीही तिढा का सुटत नाही? आणि पंचशीलचा गेल्या कित्येक वर्षापासून हा तिढा आहे, पण एकंदरीत प्रश्न मार्गी लागत नाही. एकाच्या पाठीमागे एक प्रश्न उभे राहत असतात. शेवटी किती जरी आपण बघितलं ना तर ह्या प्रत्येक SR प्रोजेक्ट मध्ये कुठल्या ना कुठल्या नेत्याचे पैसे लागलेले असतात. त्यामुळे त्यांना कुठेतरी आर्थिक नुकसान होऊ नये. नाहीतर मला वाटतं हा मुंबई मधला पहिला प्रोजेक्ट असेल की ज्या ठिकाणी आंदोलनावरती आंदोलन झालेले. लोकांनी 4-4 वर्ष मिळून या ठिकाणी आंदोलन केले. मग आता याचा शेवट कसं होणार? काय आता शेवट म्हणजे मी सुद्धा 3 वेळेस उपोषण केलं, तर मलाही या ठिकाणी SRच्या माध्यमातून लेखी आश्वासनं दिली. अद्यापही कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कामं झालेली नाही. फार मोठी शोकांतिका आहे. SR कडून वारंवार या ठिकाणी लोकांची दिशाभूल होते. पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका काय असेल त्याचा निर्णय मी थोड्या दिवसामध्ये मी आमच्या पक्ष श्रेष्ठीशी बसून मी या लोकांशी बसून मी करेल. आता जे आम्ही या ठिकाणी जे काम चाललं होतं, या कामाचा भोंगळ कारभार जो काय होता हे तुम्हाला दाखवतो मी. हे पत्रक आहे मुंबई अग्निशमन विभागाचं की ज्यांनी या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणा बंद होती ती त्यांनी चालू दाखवली होती. याचा अर्थ की त्यांनी सार्वजनिक जीवित हानी व वित्त हानीचं त्यांनी या ठिकाणी नुकसान व्हावं असा त्यांचा तो अहवाल होता. त्यामुळे अग्निशमन विभागाने महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्याकडे पत्र देऊन त्या 3 खोटे फॉर्म बी देणारे असरटेक टेक्नॉलॉजी, विजया एंटरप्राइजेस आणि स्वस्तिक फायर सोल्युशन वरती कारवाई करावी म्हणून ते हे पत्रक होतं. आणि आमचा विरोध या ठिकाणी या कामाला बिलकुल नाहीये. आमचा विरोध त्या स्वस्तिक फायर सोल्युशनला आहे ज्याने या ठिकाणच्या 3000 निष्पाप नागरिकांचा खोटा अहवाल त्याने शासनाला दिला होता. त्यामुळे पुन्हा तीच एजन्सी या ठिकाणी काम करू नये याचा हा पत्रव्यवहार होता. आणि अक्षरशः पुन्हा विकासकाने या ठिकाणी स्वस्तिक फायर सोल्युशन काम करणार असं पत्रक त्यांनी परिमंडळ 6चे DCP साहेबांना दिलेलं आहे. मी महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अध्यक्ष रवींद्र आंबुलगेकर सर त्यांची भेट घेतली. परिमंडळ 5चे उपप्रमुख यादव साहेबांची भेट घेतली. त्यांना मी संबंधित विषय सांगितला. त्यांना मी सांगितलं की जर या ठिकाणी ज्या संस्थेने खोटे बी फॉर्म सादर केले पुन्हा तीच संस्था निष्पाप नागरिकांच्या जीवावरती खेळायला तयार आहे, ती संस्था पुन्हा या ठिकाणी काम करू नये असं मी त्यांना पत्र दिलं. आणि जर तुम्ही त्याला काम करण्याची परवानगी देत असाल तर तुम्ही लेखी स्वरूपात द्या. त्यांनी मला सांगितलं की ते काम करू शकत नाही. मग जर ती कंपनी या ठिकाणी काम करू शकत नाही तर विकासक पोलिसांच्या दबावाखाली रीतसर पैसे भरून पोलीस बंदोबस्त घेऊन अनलिगली काम करतोय. ज्या कामाला संस्थेला माहीत नाही, रहिवाशांना माहीत नाही. आणि हे काम या ठिकाणी इमारत बांधायच्या अगोदर व्हायला हवं होतं. 10 वर्षानंतर तो या ठिकाणी काम म्हणजे 12 ते 13 वर्षानंतर त्या ठिकाणी तो काम करतोय. तर ह्या सर्वांचा तिढा कसा सुटेल? आणि आता तुम्ही ठोस भूमिका काय घेणार आहात? ठोस भूमिका पुकारण्यात येत आहे DCP कार्यालयावर. DCP साहेब बघा, शेवटी आम्ही कायदा आणि सुव्यवस्था कुठे बिघडू नये म्हणून आम्ही शांततेने या ठिकाणी काम करतो. स्वतः मी काल
महाराष्ट्र पोलीस संचालनालय जे दाते साहेब आहेत त्यांना मी मेल केला होता, सीपी साहेबांना मेल केला, महानगरपालिका आयुक्तांना मेल केला होता. त्यांना मेल केल्यानंतर अद्यापही त्यांचा सीसी मला भेटून फक्त ऍडिशनल सीपी करतो आता सीसी अडकून बसलेला आहे. अजून खाली त्याचं उत्तर भेटत नाहीये. जर तुम्ही कायद्याने बघितलं का हे जे काम आहे हे अनलिगली काम आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे या फायरच्या कामामध्ये 2 ऑफिसरांची त्या ठिकाणी त्यांच्यावरती कारवाई झाली आणि सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे. मग सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तुम्ही न्यायालयाची दिशाभूल करून तुम्ही या ठिकाणी इमारतीची उर्वरत जे ओशी ज्याला म्हणतो आपण त्यासाठी तुम्ही या ठिकाणी अनलिगली येऊन तुम्ही काम करता. त्यामुळे कुठे कोर्ट ऑफ कंटेंट मला म्हणावं लागेल. पवार साहेब आपल्या सोबत आहेत. पवार साहेब, आंदोलन झाले, उपोषण झाले, तरीही हा तिढा काय सुटत नाहीये. पंचशीलचा हा लढा अजूनही सुरू आहे. तर काय वाटतंय तुम्हाला पुढे कशा प्रकारे भूमिका असेल? तिढा सुटला पाहिजे, सर्वसामान्य माणूस पिळगळला जातोय आणि त्यांना न्याय भेटत नाहीये. तर अशामध्ये काय वाटतं? आपल्या पार्टीच्या माध्यमातून आपण एक पार्टीशी जुडलेला आहात, RPI रिपब्लिकन पार्टीशी जुडलेला आहात, काय सांगा? जय भीम. खरं तर हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा जाणीवपूर्वक विकासक करत आहे. कारण इथं सोसायट्या आहेत, कोणतेही काम करत असेल तर सोसायटीला रितसर कळवावं लागतं, परवानगी घ्यावं, सांगावं लागतं. हे कुणालाही काम न काही न सांगता खोट्या पद्धतीने काम, पोलीस स्टेशनचा दबाव आणून आणि त्याला तरुण मुलांना गुन्हे दाखल करू अशा धमक्या देऊन त्यांच्या मार्फत काम केलं जाते. खरं तर खूप निंदनीय आहे. आणि आम्हाला तर आता ज्या ठिकाणी हा महाराष्ट्र असा आहे ज्या महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्र्याचा घात झाला का अपघात त्याचा गुन्हा दाखल होत नाही, त्या महाराष्ट्रातल्या गृहमंत्र्याकडे कोणत्या अपेक्षेने न्याय मागावा हे मोठा प्रश्न आहे. कारण हा महाराष्ट्र आता काय महाराष्ट्राचा राहिलेला नाही, हा महाराष्ट्र परप्रांतीयाचा महाराष्ट्र झालेला आहे. आणि हे देवाभाऊ वगैरे तिथे एक सेवक आहेत, प्रामाणिकपणे काम करतात. जसं ते बाहेरची मंडळी बोलतील तर त्या पद्धतीने ते वागतात. ते डोमर आणि मदरेच्या खिताळ्याप्रमाणे ते नाचतात आणि लोकांना ते झुलवत बसतात. खरं तर हे सगळं खोटं नाटक केलेलं आहे. त्याच्यावर कसल्याही प्रकारची ऍक्शन झालेली नाही, कोणती कारवाई झालेली नाहीये. आणि फक्त लोकांना धमकावून, लोकांवर दबाव आणून, लोकांच्या जीवाशी खेळून बिल्डर हे काम करून घेतोय. आणि याला पोलीस स्टेशन साथ देते. खरं त्यांच्या या खूप कारण बऱ्याच दिवसापासून आंदोलन चालू आहे. आपले ॲडव्होकेट सांदकर साहेब आहेत, राजेश कटार नवरे आहेत, हे सातत्याने ह्या लोकांच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवत आहेत. तर आम्हाला अजूनही भारतामध्ये लोकशाही आहे आणि त्या लोकशाहीवर विश्वास ठेवून आम्ही अजून त्या न्यायासाठी झगडत आहोत. आणि त्यासाठी जे काय इथले रहिवासी असतील, आंदोलनकर्ते असतील, जी काही भूमिका घेतील त्या भूमिकेशी आम्ही पाठीशी असू. त्यांच्या लढ्यासोबत आम्ही, कारण ज्यावेळेस मागे 1-2 वेळा आंदोलन झाली, दसऱ्याच्या अधिकाऱ्यांनी स्वतःनी बऱ्याच गोष्टी लिहून दिल्या होत्या की महिनाभराच्या आतमध्ये आम्ही वेलफेअर सेंटर असेल, बालवाडी असेल, ऑफिस असेल त्या सोसायटीच्या ताब्यात देऊ. पण आज आंदोलन होऊन बरेच दिवस झाले तरी मला वाटतं अजूनही एखादं वेलफेअर सेंटर वगैरे मिळालं नाही, ऑफिस मिळालेलं नाही, बालवाडी मिळाली नाही. इथल्या सोसायटीच्या लोकांना काम करू न देणं, गोंधळ निर्माण करणं, हा जे बिल्डरचं कारण असतं त्याचं कारण एकच आहे की ह्या बिल्डिंगमध्ये सर्वसामान्य मागासवर्गीय लोक राहतात आणि बिल्डर हे जाणीवपूर्वक त्रास देतोय. आणि म्हणून जी मागणी आम्ही केली होती मागे की ह्या बिल्डरवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण जाणीवपूर्वक इथं जे अनुसूचित जाती जमातीची लोक राहत असताना त्या लोकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने त्रास देणं, त्यांना त्रास देणं, मुलांना गुन्हे दाखल करण्यासाठी प्रयत्न करणं, खोटे गुन्हे दाखल करणं. तर 2 महिन्यापूर्वी प्रिन्सवर पण अशा प्रकारचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला, एका युवकाने जर पुढाकार घेतला, त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, त्याच्यावर दबाव आणायचा आणि तिने लोकांच्या न्यायासाठी उभा राहायचं नाही, असं कारस्थान करतंय. म्हणून आम्ही निश्चित या लढ्याच्या सोबत आहोत आणि जो काय लढा होईल त्यासाठी आम्ही सर्व ताकदीने आम्ही पुन्हा एकदा पाठीशी राहू. आणि एवढंच बोलतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र.